10वीचे विद्यार्थी वाहतूक कोंडीत अडकले। 10वीच्या परीक्षेसाठी निघालेले विद्यार्थी आज सकाळी कुरुळजवळ अर्धा ते पाऊण तास वाहतूक कोंडीत अडकले होते। या रस्त्यावर सुरू असलेल्या कामाचा फटका प्रवाशांसह 10वीच्या विद्यार्थ्यांना बसला। 3 वाहतूक पोलिसांच्या भरोशावर वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवला जात आहे। त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत आहे। 10 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची नेमणूक या परिसरात करावी अशी मागणी केली जात आहे। 10वीची परीक्षा आजपासून सुरू झाली आहे। पहिल्याच दिवशी मराठीचा पेपर सकाळी 11 वाजता होता। त्यामुळे अनेक विद्यार्थी सकाळी लवकरच घरातून निघाले होते। परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहोचण्यासाठी काही जण एसटी बसने तर काही जण खासगी वाहनाने अलिबागकडे जात होते। मात्र अलिबाग रोहा मार्गावरील सहाण बायपास ते अलिबाग पर्यंत रस्त्याचे काम सुरू असल्याने सर्वच ठिकाणी रस्ते खोदून ठेवले आहेत। त्याचा मोठ्या प्रमाणात वाहतुकीवर परिणाम होतोय। कुरुळजवळ ठेकेदाराने मातीचा भराव केला आहे। त्यामुळे वाहने पुढे जाण्यास अडथळा निर्माण झाला। या वाहतूक कोंडीबाबत विद्यार्थ्यांसह नागरिकांनी अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रार केली आहे। मात्र जिल्हा प्रशासनासह पोलीस प्रशासनाकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही। कुरुळ अलिबाग रस्त्यावर झालेल्या वाहतूक कोंडीमुळे प्रवासी व विद्यार्थी त्रस्त झाले आहेत। या वाहतूक कोंडीमध्ये 10वीचे विद्यार्थी अडकल्याचे बोलले जात आहे। अखेर कुरुळ गावातून पर्यायी रस्ता काढल्यानंतर ही वाहतूक कोंडी सुटली। मात्र सकाळच्या वेळेला व संध्याकाळी कामावरून घरी जाणाऱ्या नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून वाहतूक कोंडीचा फटका बसत आहे। ही कोंडी सोडवण्यास वाहतूक पोलीस अपयशी ठरत असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे। अलिबाग शहरासह परिसरातील व आजूबाजूच्या मार्गावरील वाहतूक कोंडी 3 वाहतूक पोलिसांच्या भरोशावर सोडवली जाते। त्यामुळे ही वाहतूक कोंडी सोडवताना या कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते। त्यामुळे या परिसरात अधिक वाहतूक पोलीस नेमण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात येत आहे। अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचं YouTube चॅनल केवी न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा।